आजची आपली कथा ही एका वृक्षाशी संबंधित आहे। कार्तिक शुक्ल पक्षातील चतुर्दशीला आवळ्याची पूजा करावी। नमस्कार। महान आवळा वृक्ष सर्व पापांचा नाश करणारा आहे। उक्त चतुर्दशीचे नाव वैकुंठ चतुर्दशी आहे। त्या दिवशी आवळा वृक्षाच्या सावलीत जाऊन राधासह श्री हरिकाची पूजा करावी। त्यानंतर आवळ्याची 108 प्रदक्षिणा करावी। नंतर साष्टांग नमस्कार करून भगवान श्यामसुंदर श्रीकृष्णाची प्रार्थना करावी आणि आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसून ही कथा ऐकावी। नंतर ब्राह्मणांना भोज द्यावे आणि आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी। जेव्हा ब्राह्मण तृप्त होतात तेव्हा मोक्षदाता श्रीहरी देखील प्रसन्न होतात। आता ही कथा ऐकावी। प्राचीन काळी जेव्हा संपूर्ण जग एकार्णवाच्या पाण्यात बुडलेले होते, सर्व जीव नष्ट झाले होते, त्यावेळी देवादिदेव सनातन परमात्मा ब्रह्माजींनी अमर परब्रह्माचा नामजप सुरू केला। ब्रह्माचा जप करताना त्यांनी निश्वास सोडला। त्याचवेळी भगवंताच्या दर्शनाच्या ओढीमुळे त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले। प्रेमाच्या अश्रूंनी भरलेला तो पाण्याचा थेंब पृथ्वीवर पडला। त्यातून महान आवळ्याचे झाड उत्पन्न झाले। त्यातून अनेक शाखा आणि उपशाखा उदयास आल्या। तो फळांनी भरलेला होता। सर्व झाडांवर आवळा प्रथम दिसला, म्हणून त्याला आदिरोह असे म्हणतात। ब्रह्मदेवाने प्रथम आवळा तयार केला, त्यानंतर सर्व लोक तयार झाले। जेव्हा आदिदेवतांचीही निर्मिती झाली तेव्हा ते त्या ठिकाणी आले जेथे एक आवळा वृक्ष होता, जो भगवान विष्णूला प्रिय होता। त्याला पाहून देवांना फार आश्चर्य वाटले। त्याचवेळी आकाशातून आवाज आला, हे आवळा वृक्ष सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ आहे, कारण ते भगवान विष्णूला प्रिय आहे। त्याचे केवळ स्मरण केल्याने मनुष्याला गोदानाचे फळ मिळते, ते पाहिल्याने दुप्पट पुण्य मिळते आणि त्याचे फळ खाल्ल्याने तिप्पट पुण्य मिळते। त्यामुळे आवळ्याचे सेवन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे, कारण ते भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आणि सर्व पापांचा नाश करणारे आहे। त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आवळा वृक्षाची पूजा करणे योग्य आहे। जो व्यक्ती कार्तिकात आवळ्याच्या जंगलात भगवान श्रीहरीची पूजा करतो आणि या झाडाच्या छायेखाली अन्न खातो, त्याची पापे नष्ट होतात। आवळ्याच्या सावलीत तो जे काही चांगले करतो ते बहुगुणित होते। पुराण काळातील आणखी एक गोष्ट आहे। कावेरीच्या उत्तर तीरावर देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता, जो वेद आणि वेदांगाचा जाणकार होता। त्याचा एक मुलगा होता जो खूप दुष्ट होता। वडिलांनी त्याला काही हितकारक गोष्ट सांगितली आणि म्हणाले, बेटा, हा काळ कार्तिक महिना आहे, जो भगवान विष्णूला अतिप्रिय आहे। तू त्यात स्नान कर, दान कर, व्रत कर आणि नियमांचे पालन कर। तुळशीच्या मंजुळांनी भगवान विष्णूची पूजा कर, दिवा दान कर, नमस्कार कर आणि देवाची प्रदक्षिणा कर। वडिलांचे हे शब्द ऐकून दुष्ट पुत्राला राग आला। त्याचे ओठ थरथरू लागले आणि त्याने वडिलांना शाप देऊन म्हटले, तात, कार्तिक दरम्यान मी कोणतेही सत्कर्म गोळा करणार नाही। आपल्या मुलाचे हे उद्धट शब्द ऐकून देवशर्मा रागाने म्हणाला, हे मूर्ख, तू झाडाच्या पोकळीत उंदीर हो। या वडिलांच्या शापामुळे मुलगा घाबरला आणि वडिलांना नमस्कार करून म्हणाला, आदरणीय, त्या घृणास्पद योनीतून माझी मुक्तता कशी होईल हेही मला सांगा। अशा प्रकारे पुत्रावर प्रसन्न होऊन ब्राह्मणाने शापनिवृत्ती कारण सांगितले। जेव्हा देवाला प्रिय असलेले कार्तिक व्रताचे पवित्र महात्म्य ऐकशील तेव्हा ती कथा ऐकून तुझी मुक्ती होईल। जेव्हा त्या वडिलांनी हे सांगितले तेव्हा तो लगेच उंदीर बनला आणि अनेक वर्षे घनदाट जंगलात राहिला। कार्तिक महिन्यात एके दिवशी विश्वामित्रजी आपल्या शिष्यांसह तेथे आले आणि नदीत स्नान करून देवपूजा करून आवळा वृक्षाच्या सावलीत बसले। तिथे बसून ते आपल्या शिष्यांना कार्तिक महिन्याचे महात्म्य सांगू लागले। त्याचवेळी काही दुष्ट शिकारी तेथे शिकार खेळण्यास आले। तो केवळ प्राणीमात्रांचा खून करणारा नव्हता, तर ऋषीमुनींनाही पाहून त्यांना मारण्याची त्याला इच्छा व्हायची। पण त्या महात्म्यांना पाहिल्यावर त्याच्यात बुद्धी जागृत झाली। त्याने ब्राह्मणांना नमस्कार केला आणि म्हणाला, तुम्ही येथे काय करता? असे विचारल्यावर विश्वामित्र म्हणाले, कार्तिक महिना सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ आहे असे म्हणतात। त्यात केलेले काम वडाच्या बीजाप्रमाणे वाढते। जो कार्तिक महिन्यात स्नान करतो, दान करतो, पूजा करतो आणि ब्राह्मणाला भोजन देतो, त्यांच्या सत्कर्माचे अक्षय फळ मिळते। विश्वामित्रांनी सांगितलेला हा धर्म ऐकून शापित ब्राह्मण कुमाराने उंदराचे शरीर सोडून ताबडतोब दिव्य शरीर प्राप्त करून घेतले आणि विश्वामित्रांना नमस्कार करून त्यांची परवानगी घेतली। तो विमानात बसला आणि स्वर्गात गेला। हे ऐकून विश्वामित्र आणि शिकारी दोघेही चकित झाले। कार्तिक व्रत पाळल्यानंतर शिकारीही भगवान विष्णूच्या निवासस्थानी गेला। म्हणून कार्तिकमध्ये सर्व प्रयत्न केल्यावर आवळ्याच्या सावलीत बसून भगवान श्रीकृष्णाच्या समोर कथा ऐका। जो ब्राह्मण कार्तिक महिन्यात आवळा आणि तुळशीची माळ धारण करतो त्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते। आवळा झाडाच्या सावलीत बसून दिवा अर्पण करणाऱ्याला
शाश्वत पुण्य प्राप्त होते। विशेषतः श्री राधा आणि श्यामसुंदर भगवान श्री कृष्ण यांची तुळशीच्या झाडाखाली पूजा करावी। तुळशीच्या अनुपस्थितीत हे शुभ आहे। आवळ्याच्या झाडाखाली पूजा करावी। जो कोणी ब्राह्मण जोडप्याला कार्तिकमध्ये एकदा आवळ्याच्या सावलीत अन्न देतो आणि स्वतः खातो तो अन्न दोषापासून मुक्त होतो। ज्या व्यक्तीला लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी नेहमी आवळ्याने स्नान करावे। विशेषतः एकादशी तिथीला आवळा स्नान केल्याने विष्णू संतुष्ट होतात। नवमी, अमावस्या, सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी, रविवार, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या दिवशी आवळ्याने स्नान करू नये। जो व्यक्ती आवळा वृक्षाच्या सावलीत बसून पिंडदान करतो त्याच्या पूर्वजांना भगवान विष्णूंच्या प्रसादाने मोक्ष प्राप्त होतो। एखादी व्यक्ती तीर्थक्षेत्रात किंवा घरामध्ये आवळासोबत स्नान करते तेथे भगवान विष्णू उपस्थित असतात। ज्याच्या शरीराची हाडे आवळा आंघोळीने धुतली जातात तो यापुढे गर्भात राहत नाही। ज्या लोकांचे केस आवळा मिसळलेल्या पाण्याने रंगवलेले जातात ते कलियुगातील दुष्कृत्यांचा नाश करून भगवान विष्णूंची प्राप्ती करतात। ज्या घरात आवळा नेहमी ठेवला जातो त्या घरात भूत, प्रेत, कुष्मांड आणि पिशाच्च प्रवेश करत नाहीत। कार्तिकात जो कोणी आवळ्याच्या छायेखाली बसून अन्न खातो त्याचे 1 वर्षभर अन्नाच्या दूषिततेमुळे झालेली पापे नष्ट होतात। श्रीहरी विष्णूंना आवळा प्रिय असल्यामुळेच तुळशीच्या लग्नामध्ये आवळ्याचा आवर्जून उपयोग केला जातो। आवळा हा आयुर्वेदातही अत्यंत गुणकारी सांगितलेला आहे आणि आजच्या कथेवरून पुराणातही आवळ्याचे महत्त्व आलेले आपल्याला दिसून येते। तर आज आपण इथेच थांबूया। आवळ्याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा। धन्यवाद।